कामाच्या परिणामांचा विचार करा. जर तुम्हाला आळशीपणाने घेरलं असेल तर त्या कामाच्या फायद्याचा विचार करा, जे आळसामुळे तुम्हाला करता येत नाही. कामाच्या परिणामाचा विचार करा. असे केल्याने तुम्हाला ते काम करण्याची इच्छा निर्माण होईल आणि तुम्ही सक्रिय व्हाल. यशस्वी लोकांचा विचार करा. जेव्हा आळस तुम्हाला घेरतो तेव्हा यशस्वी लोकांचा विचार करा, त्यांच्याबद्दल वाचा. यशस्वी लोकांनी आळशीपणावर मात कशी केली याचा विचार करा. त्यांनी स्वतःला सक्रिय कसे ठेवले. यशस्वी लोकांकडून जाणून घ्या की ते आळशी न होता पुढे कसे गेले आणि यश मिळवले. असा विचार केल्याने तुमचा आळस लगेच पळून जाईल. तुम्ही कोणतेही काम करत असलात तरी जर तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करायला शिकलात तर ते काम करताना तुम्हाला कधीच आळस वाटणार नाही. यासाठी तुम्हाला आवडते ते काम करा किंवा तुम्ही करत असलेल्या कामावर प्रेम करा. सकारात्मक विचार करा. आळस तुमच्याकडे येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर नेहमी सकारात्मक विचार करा. जर सकारात्मक विचार करायला सुरुवात केली तर आळस तुमच्याकडे कधीच येणार नाही, कारण आळस हा नकारात्मक विचारांचा परिणाम आहे. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा. पूर्ण झोप घ्या. जर रात्री 6 ते 8 तासाची झोप पूर्ण केली तर तुमच्या दिवसभर उत्साह राहील. तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल आणि आळस अजिबात येणार नाही. कोणते काम पुढे ढकलणे थांबवा, कारण काम पुढे ढकलणे यालाही आळस म्हणतात. जे लोक काम टाळतात त्यांना आळशी म्हणतात. काम पुढे ढकलून ठेवल्याने काम पूर्ण होत नाही, उलट पुढे ढकलण्याची सवय होऊन जाते. त्यामुळे विलंब थांबवा. आळस आपोआप पळून जाईल. एकाच वेळी एकच काम करा. आळस येऊ नये असं वाटत असेल तर एका वेळी एकच काम करा. काही लोकांना एका दिवसात किंवा एकत्र अनेक काम करायची असतात, पण जेव्हा ते काम पूर्ण करू लागतात तेव्हा अनेक कामे पाहून आळशी होतात. म्हणून एका वेळी एकच गोष्ट करा. वेळ वाया घालवू नका. वेळ म्हणजे पैसा असे म्हणतात आणि ते बरोबरही आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला आळस वाटत असेल, विचार करा की तुम्ही आळशीपणामुळे किती वेळ वाया घालवत आहात. जेवढा तुम्ही वेळ वाया घालवत आहात तेवढे पैसे जास्त गमवत आहात. कोणालाही त्याचे पैसे गमवायचे नाहीत. असा विचार केल्याने तुम्ही आळशी व्यक्तींपासून सक्रिय व्हाल आणि तुमचा आळस दूर होईल. ध्येय लक्षात ठेवा. प्रत्येक व्यक्तीचे एक ध्येय असते. जेव्हा आळस जाणवेल तेव्हा तुमचे ध्येय लक्षात ठेवा. असे केल्याने तुम्हाला उत्साही वाटेल आणि तुमचा आळस लगेच दूर होईल. जर तुमच्याकडे कोणतेही ध्येय नसेल तर ते आताच करा आणि आळस दूर करा. रोज एकच काम केल्याने तुम्हाला ते कामाचा कंटाळा येऊ लागतो. त्यामुळे कधीतरी काहीतरी क्रिएटिव्हिटी करा. महिन्यातून एकदा तरी तुमच्या आवडत्या ठिकाणी फिरायला जा. आवडते संगीत ऐका. सकाळी लवकर उठून व्यायाम करा. खूप जड व्यायाम करू नका. रोजचा व्यायाम केल्याने तुम्ही निरोगी राहता आणि तुमचे शरीर फिट्ट राहते. ध्यान योगासने करू शकतात. असे केल्याने फ्रेश वाटेल आणि आळस येणार नाही.